स्वामी समर्थ. आज आपण धनुर्मासाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर धनुर्मास म्हणजे सूर्याचा धनुराशीत प्रवेश झाला की सुरू होतो तो धनुर्मास. हा काळ शास्त्रानुसार अत्यंत पवित्र असा महिना असतो. या काळात सूर्य उदयावर पूजन आणि नैवेद्य अर्पण केल्यास अनेक पुण्य व आरोग्य प्राप्त होऊन सर्व प्रकारच्या दरिद्रांचा नाश होतो. सूर्य धनुराशीत प्रवेश करतो, तेथून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तोपर्यंतचा काळ हा धनुर्मास म्हणून ओळखला जातो. साधारणतः डिसेंबर जानेवारी हा कालावधी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. तो दिवस धनुर्मास समाप्तीचा हा काळ थंडीचा असतो. वातावरणातील थंडीचा त्रास होऊ नये म्हणून उष्णतावर्धक पदार्थांचा नैवेद्य करून देवतेस दाखवायचा. तो पण अगदी सकाळी श्री सूर्य उदयाच्या वेळी. नैवेद्यात 3 विशिष्ट पदार्थ: गुळांच्या पोळ्या, मुगाची खिचडी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मुगाचे लाडू, वांग्याचे भरीत, लोणी इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. हा नैवेद्य सकाळी श्री सूर्यनारायणाला दाखवला जातो. सूर्य हा एका वर्षात 12 राशीतून भ्रमण करत असतो. तो ज्या महिन्यात धनुराशीत असतो त्या मासाला धनुर्मास किंवा धंदुर्मास म्हणतात. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हा मार्गशीर्ष अमावस्येच्या शेवटचा दिवस असतो. हा काळ 13 ते 17 डिसेंबरच्या आसपास सुरू होऊन 13 ते 15 जानेवारीपर्यंत संपतो. हिंदू पंचांगात हा काळ मार्गशीर्ष पौष या काळात येतो. हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो. यावेळी हवेत अत्यंत गारठा असतो. विशेषतः रात्री हे शैत्य वाढते. रात्रीही मोठ्या असतात. जठराग्नी या शैत्यामुळे नाभिस्थानी कोंडला जातो आणि मनुष्यांची भूक वाढते. म्हणजेच बलिनः शीत सरोंधात हेमंते प्रबुलोनल भवती अष्टांड हृदय स्तुत्रधान. याचा परिणाम असा होतो की मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते. आयुर्वेदेत हा परिणाम असा वर्णन केलेला आहे: दर्ध्यात निशानाम एतरिही प्रात एव बभुक्षित अष्टाडग हृदय सूत्रध्यानम. आरोग्याचा नियम असा आहे की भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि भूक लागल्यावर खाण्यास विलंब करू नये. भूक लागल्यावरही जर अन्न पोटात गेले नाही तर त्याचा परिणाम अल्पेंधो धूतस्य पचेत अष्टडग हृदय सूत्रस्थान. अग्नीला इंधन हवे असते, ते मिळाले नाही तर तो विझून जातो. जठराग्नीचे इंधन म्हणजे अन्न. अग्नी प्रदीप्त झाल्यावर ते त्याला मिळालेच पाहिजे. न मिळाले तर तो रस, रक्त इत्यादी धातूंचा नाश करतो अथवा थकवा जाणू लागतो, वजन कमी होते. हे सर्व टाळायचे असेल तर अग्नीला त्यावेळी इंधन पुरवले पाहिजे. म्हणून धनुर्मासात प्रात एवं सूर्योदय झाल्याबरोबर आहार करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले. हा झाला आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार. याला आता आपल्या संस्कृतीत कसे बनवले तेही पाहण्यासारखे आहे. तैर्दंतान अप्रदाय एभ्य यो भुक्तेस्तेन एवं स. इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य अशा अनेक देवतांमुळे आपल्याला भोग्य पदार्थ उपलब्ध होत असतात. म्हणून आपण भोग घेण्यापूर्वी थोडा त्यांना अर्पण करावा. त्याने दिलेला भोग त्यांना न देता जो स्वतः उपभोगतो तो स्तेन म्हणजे चोर ठरतो. धनुर्मासात सकाळी सकाळी कितीही कडकडून भूक लागली तरी ताजे गरम अन्न आधी सूर्याला अर्पण करावे, म्हणजे नैवेद्य दाखवावा आणि मग भक्षण करावे, अशी परंपरा आहे. धनुर्मास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. किमान गारठा असेपर्यंत आणि सकाळी भूक लागते तेव्हा तोवर निश्चितच
धनुर्मासाचे आचरण करायचे. आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंधुरमास व्रतात दिसतो. जय सूर्यनारायणा. श्री स्वामी समर्थ.